सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे, सुंदर असा देह दिलेला आहे आम्हाला, बरं का. फक्त आम्ही काय करायचंय माहितीये का, ज्या देवाने आम्हाला देह दिलेला आहे ना, ज्या देवाने आम्हाला ही संपूर्ण सृष्टी दिलेली आहे, सृष्टी निर्माण केलेली आहे, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला फक्त तेवढंच साध्य करायचं आहे, जो निर्माता आहे, जो सांभाळतोय, त्याची ओळख घेऊन त्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. किती सोपं आहे ना, किती सोपं आहे, अतिशय सोपं आहे. जर आम्ही माया बाजूला करून, देहबुद्धी बाजूला करून, अभिमान अहंकार बाजूला करून जर कार्य करायला गेलो तर आम्हाला सोपं आहे. काय म्हणतात भगवंत, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरक्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता करन्ति ते. आता ही महदादी माया अर्थात माझ्यापासून निर्माण झालेली माया ही तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे मला शरण येतात, शरण गेलं पाहिजे ना, शरण गेलं पाहिजे, बरं का. सर्वांगाने शरण जाता आलं पाहिजे, सर्वांगाने शरण जाता आलं पाहिजे. देवाच्या चुका काढण्यापेक्षा माणसाच्या चुका कितीतरी माणूस काढतो, माणसाच्या चुका काढण्यातच माणसाचं आयुष्य जाते. काहींचे कामच ते असतंय, बरं का. आपले किती मोठे खिळे आहेत ते नाही पाहायचे, समोरच्या चुका छोट्या छोट्या असल्या तरी सुद्धा त्याचा विचार माणूस करत असतो, बरं का. बरं, जो आम्हाला सांभाळतोय, जो सामर्थ्य देतोय, ज्याच्या बळाने आम्ही कार्य करतोय, त्याचं स्तवन केलं पाहिजे ना. अहो, साधं उदाहरण आहे, आपण नेहमी आपल्या व्यवहारामध्ये बोलतोय, ज्याची खावी पोळी टाळी पण त्याचीच वाजवली पाहिजे ना, बरं का. टाळी पण त्याचीच वाजवली पाहिजे. अतिशय सोपा दृष्टांत दिलाय बघा, अतिशय सोपा दृष्टांत दिलाय. आपण सकाळी आपलं घर सोडतोय, 1.5 भाकरीची शिदोरी घेऊन एखाद्याच्या घरी कामाला जातोय, बरोबर आहे की नाही. आता शेता बांधाचं काम चालू आहे, नाही का. काहींच्या बांधावर माती टाकायची, काहींच्या त्या बऱ्यावर माती टाकायची, असं ते चालू आहे. एखादा कामाला ज्या वेळेला येतोय त्या वेळेला त्या मालकाकडे आल्यानंतर तो मालक जे सांगेल ते काम करतोय. कामाला घेतला त्याला म्हटल्यानंतर तो हे बोलत नाही की हे काम मी करणार नाही, ते काम मी करणार नाही. मालक जे सांगेल ते काम करत असतो. तो मालक बोलाल ना की इथे जरा खोदायचं आहे, हे पिकावान घे आणि त्याच्याने खोद, तो खोदत असतो. लगेच तो बोलतो हे पावरा घे, गमेला घे, ती माती भर आणि बांधावर टाक. काय तात्पुरतं का नाही होईना, ह्या टिचभर पोटासाठी अन्न मिळावं म्हणून आमचं शरीर आम्ही त्याला विकून टाकतोय, एका दिवसापुरतं, काही काळापुरतं, काही वेळेपुरतं. काय म्हटलेलं आहे, जो अन्न देतो शरीराशी, जो अन्न देतो शरीर विकावे लागे त्याशी, बरं का. जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्याशी. मग मा जेने घातले जन्मसी त्याची कैसे विसरावे. ज्याने जन्माला घातले त्याला विसरून चालेल का. जो सांभाळतोय त्याला विसरून चालेल का, नाही चालणार ना. त्याला विसरून कसं चालेल. त्याचं स्तवन केलं पाहिजे. जो मालक आम्हाला सांभाळतोय ना, त्याच मालकाची स्तुती केली पाहिजे ना. जो मालक ज्या नोकराला सांभाळतोय, 4 पैसे देतोय, त्या 4 पैशावर त्याचं सगळं काही घर खर्च चालतोय, तो नोकर त्याच मालकाची जर निंदा करत असेल तर, तो नोकर त्याच मालकाला जर आदवा तदवा बोलत असेल तर, काहीही बोलत असेल तर, शेवटी जे काय असेल त्या कर्माची परतफेड होत असते, बरं का मौली. कर्माची परतफेड होत असते. त्या एका माणसाकडे त्याचं घराचं काम करण्यासाठी, शेतीचं काम करण्यासाठी, आणि त्याने गाढव पाळला होता, बरं का. शेतीचं वगैरे काम करण्यासाठी त्याने गाढव पाळला होता, आणि त्याच्याकडेच एक बोकड पण होता, त्याच्याकडेच एक बोकड पण होता. आता गाढवाचं कसं काम केला 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 काम करून घेतला की लगेच त्याचा तो कानी सोडायची नाही का, त्याचा तो जाऊन आपला सरतो. जे मिळेल ते सुकं गवत, ओलं गवत, जे मिळेल ते बिचारा खात असतो. जे मिळेल ते खाल्लं की येऊन मालकाकडे थांबत असतो, बरं का. बोकडाचं तसं नाही. बोकडाला आयतं सगळं, बांधलेला बोकड तो पाहिजे ते
सुख बिक नाही त्याला, अगदी ओला गवत काय, अगदी ते पेंड काय ना काय काय जे असेल ते बांधायला दोन्ही जवळच. एकदा ते गाढव वगैरे ते चढून आलं ना, सगळीकडे फिरून आलं ना, बांधायला ते बाजूलाच त्याच्या त्या बोकडाच्या. एक दिवशी बोकड बोलतो त्याला, जीवन फुकट आहे म्हणे, तुझं आयुष्य फुकट आहे म्हणे. का? अरे राब राब राबतोय तू, अख्खा दिवस घाम गाळतोय, काम करतोय, किती रे ओझं वाहतोय तू. तुला स्वतःला जाऊन कुठेतरी चरून यावं लागतंय, तुला स्वतःला जाऊन कुठेतरी काहीतरी मिळेल ते खाऊन यावं लागतंय. माझं बघ काय आहे काम धंदा, काही आहे का, काही टेन्शन आहे? जागेवर बसून मला सगळं मिळतंय, जागेवर बसून मला सगळं मिळतंय. माझ्यासारखं जर तुला जागेवर बसून सगळं खायचं असेल ना, तर एक काम कर, माझा ऐक. म्हणे काय, उद्या ज्या वेळेला मालक तुझ्या पाठीवर एखादं ओझ ठेवील त्यावेळेला मुद्दामहून पड, एखाद्या खरड्यात वगैरे असा पड का जेणेकरून एखादा पाय मोडला पाहिजे, बरं का? असा पड का जेणेकरून एखादा पाय मोडला पाहिजे. एकदा पाय मोडला ना तुझा की तू माझ्या बाजूला, सगळं आयत मिळत जाईल तुला, बसल्या बसल्या मिळत जाईल. गाढवाने बोकडाचं नाही ऐकावं होतं, ऐकलं त्याने. ऐकल्यानंतर नेमकं काय झालं माऊली, पाय मोडला त्याचा, पण पाय मोडल्यानंतर तो माणूस जो होता, तो शेतकरी जो होता, तो विचारग्रस्त झाला, विचार करायला लागला की गाढवाचं पाय मोडून चालणार नाही, ते कामाचं आहे, काम कोण करणार, ओझं कोण वाहणार. म्हणून मग काय झालं, डॉक्टर उपचार करायला सुरुवात केली. डॉक्टर उपचार करत असताना डॉक्टरांनी सांगितलं, पाय मोडलेला आहे, त्याला दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचा पाय जर मिळाला. आता पुढचं सांगायला पाहिजे का तुम्हाला? काय डॉक्टरांनी सांगितलं, दुसऱ्या कुठल्या एखाद्या प्राण्याचा पाय जर मिळाला तरी हड्डी जोडून त्याची ते करता येईल ऑपरेशन. मग त्या मालकाने ठरवलं, आहे ना आपल्याकडं दुसरा कुठला प्राणी विकत घेण्यापेक्षा आपल्या घरी फुकटचं खातोय ना, काय बोकडाचा पाय काढून त्या गाढवाला त्या ठिकाणी ती हड्डी जोडली गेली. तेव्हा बोकडाला कळलं की मी जी आयडिया दिली, मी जे काही प्लॅनिंग सांगितलं, जे काही नियोजन केलं, ते माझ्याच अंगलट आलं. फरक एवढाच आहे की आम्ही या नेहमी गोष्टी ऐकत असताना, नेहमी दृष्टांत ऐकत असताना फक्त बोकड आणि गाढव एवढाच विचार करतोय, तिथे आम्ही स्वतःचा कधीही विचार करत नाही. हे दुर्दैव आहे. रावण ऐकत असताना कधीतरी आम्ही स्वतःकडे बघितलं पाहिजे, त्यापैकी काही आहे का? प्रत्येक प्रवचनात, प्रत्येक कीर्तनात आम्हाला रावण ऐकायला मिळतो, कंस ऐकायला मिळतो. प्रत्येक प्रवचनात, प्रत्येक कीर्तनात आम्हाला कौरव ऐकायला मिळतात. अंधार कसा आहे, अंधार कशा प्रकारे आहे, अंधार कसा पडतो, अंधारामध्ये काय होतंय, अंधारामध्ये काय घडलं जातंय, हे का सांगावं लागतंय? ते व्हावं म्हणून नाही, ते टळावं म्हणून. श्रीराम प्रभू सांगता सांगता रावण सांगावाच लागतो. रावण का सांगावा लागतो? ती कर्म जर आमच्याकडे असतील तर ती आम्हाला टाकता आली पाहिजेत. आणि श्रीराम प्रभू आम्हाला का सांगावे लागतात? जर ती कर्म आमच्याकडे नसतील तर ती निर्माण झाली पाहिजेत, त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवान ऐकता ऐकता आम्ही कंसही ऐकत असतो. पण दोन्हीकडून काय घ्यायचं आहे हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही चांगलं घेतलं पाहिजे आणि वाईटाचा त्याग केला पाहिजे, वाईटाचा त्याग केला पाहिजे. संत नेहमी उपदेश करत असतात की आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला किती गर्दी आहे ती पाहू नका. काय आणि सुखाच्या कार्यक्रमातली गर्दी कधी मोजूच नका. सुखाच्या वेळी सगळे आहेत, सुख के सब साथी दुख में ना कोई. सुखाच्या वेळी सगळेच आहेत, सुखाच्या वेळीची गर्दी कधीच मोजू नका. दुःखाच्या वेळी तुमच्या बरोबर कोण आहे, तुमच्यावर प्रसंग आल्यानंतर तुमच्या बरोबर कोण आहे ना, त्यांना मात्र कधी विसरू नका, त्यांना मात्र कधी विसरू नका. नेहमी उपदेश करत असताना संत काय म्हणतात माहितीये का? तुम्हाला वाईट कर्माकडे वळवणारे, तुमच्याकडून व्यसन करून घेणारे, तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला नको तो नाद लावणारे
अनेक मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र असलेले बरे, जे जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा आम्हाला सांगतील, जनाबाई बहिणाबाई कान्होपात्र आम्हाला ऐकवतील. मोजकेच मित्र असलेले बरे. तासनतास एकत्र आल्यानंतर एखादीची निंदा करणारे, एखादीची विषयी नुसती तिरस्कार मत्सर करणाऱ्या मैत्रिणी जवळ करण्यापेक्षा जिच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला जनाबाईच ऐकायला मिळेल, बहिणाबाईच ऐकायला मिळेल, कान्होपात्राच ऐकायला मिळेल, मुक्ताबाईच ऐकायला मिळेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आम्हाला तुकोबा ऐकायला मिळतात का, आम्हाला माऊली ऐकायला मिळतात का, आम्हाला शांतीब्रह्मनाथ महाराज, संत शिरोमणी गुरोबा काका, संत शिरोमणी नामदेव महाराज ऐकायला मिळतात का, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. तो अट्टहास, ती ओढ आम्हाला लागली पाहिजे. आमच्या मनाकडे त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आम्ही आमच्या मनाकडे आम्ही ती आवड निर्माण केली पाहिजे. आणि ती आवड जर निर्माण झाली, अगदी नखापासून तर केसापर्यंत जर संतांचे विचार आणि संतांचं मार्गदर्शन जर आमच्या भिनलं गेलं, बरं का, जातंय ना, त्यासाठी आमचं एक काम आहे. फक्त प्रत्येक इंद्रियाकडे ते मार्गदर्शन स्पर्श करत असतं. प्रत्येक इंद्रियाला ते मार्गदर्शन स्पर्श करत असतंय. फक्त आमचं काम काय माहितीये का, जे संत मार्गदर्शन करतात ना, ते अंतःकरणापर्यंत नेलं पाहिजे. अंतःकरणापर्यंत नेलं पाहिजे. अगदी साधं उदाहरण आहे. चालता चालता पायाला लागलं, दुखापत झाली, पायाला सूज आली, थोडी जखम झाली, दवाखान्यात गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला गोळ्या दिल्या, बरं का. आता जखम कुठे झालेली आहे, पायाला. त्या गोळ्या काय आपण पायाला बांधतो का, अंगठ्याला बांधतो का पायाच्या? डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तोंडातून पोटापर्यंत नेण्याचं काम आमचं आहे. गिळल्या पाहिजेत ना त्या. मग ती गोळी गिळताना तुम्ही त्या गोळीला सांगता का, अंगठ्याजवळ लागा हा पायाच्या? गोळी गिळताना तुम्ही त्या गोळीला सांगता का, अंगठ्याला जखम झाले बरं का, अंगठ्याजवळ जा? तोंडातून पोटात नेण्याचं काम आमचं आहे. एकदा तिथपर्यंत गेली की ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी ती बरोबर क्रिया करत असते, कार्य करत असते. संतांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आम्ही श्रवण करून आमच्या अंतःकरणापर्यंत नेलं पाहिजे. एकदा अंतःकरणापर्यंत गेलं की दृष्टी बदलायचं काम ते मार्गदर्शन करत असतं. ऐकण्याची क्रिया जी आहे त्या ठिकाणी बदल घडवण्याचं काम ते मार्गदर्शन करत असते. बोलण्याची जी क्रिया आहे, वाचेमध्ये काय आलं पाहिजे, त्या ठिकाणी सरस्वती श्री शारदा रममाण होत असते. कधी? ज्या वेळेला संतांचे विचार आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत असतात तोपर्यंत. तेव्हा एकदा ते अंतःकरणापर्यंत पोहोचलं की मनामध्ये बदल घडत असतो, अंतःकरणामध्ये बदल घडत असतो, बुद्धीमध्ये बदल घडत असतो, चित्त त्याप्रमाणे कार्य करत असतंय आणि इंद्रियांकडे ती कार्य आम्हाला पाहायला मिळतात. हात जोडले जातील कधी? जर अंतःकरणामध्ये नम्रता असेल तर. अंतःकरणात नम्रता असेल तर हात जोडले जातील. अन्यथा किती जरी देवाच्या जवळ असलो ना, नाही का, किती जरी देवाच्या जवळ असलो, नामदेव महाराजांचं उदाहरण आहे ना, ते आपण नेहमी ऐकत असतो बघा. ज्या वेळेला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांची भेट झाली नामदेवांची, बरं का. ज्या वेळेला नामदेव महाराज भेटले त्यावेळेला भेट झाल्यानंतर विश्वगुरु असलेले निवृत्ती दादा, विश्वगुरु म्हटलेला, विश्वात्मक देव, विश्वगुरु निवृत्ती दादा त्या ठिकाणी नामदेव महाराजांना नमस्कार करत आहे. काय केवळ योगियांचीच माऊली नाही तर अवघ्या विश्वाची माऊली असलेले माऊली ज्ञानोबा माऊली त्या ठिकाणी नामदेवांना नमस्कार करत आहेत. आणि सोपान काका त्या ठिकाणी नामदेव महाराजांना नमस्कार करतायत, बरं का. मुक्ताई निरीक्षण करते, मुक्ताई निरीक्षण करतात आणि निरीक्षण करता करता फक्त निरीक्षणच करत बसल्या, वाकल्या नाहीत आणि नमस्कार केला नाही, बरं का. निवृत्ती दादा म्हणतायत, अगं मुक्ते, तुला माहिती आहे का किती मोठा अधिकार आहे यांचा?
माऊली म्हणतायत, मुक्ताई तुला माहिती आहे का किती मोठा अधिकार आहे? पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतात सतत. ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपुरात आलेलो आहोत ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतात. तो पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य स्वीकारतायत. एकत्र असतात, एकत्र असतात, सतत 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 पांडुरंगाच्या जोडीला असतात. बरं का? एवढं ऐकल्याबरोबर मुक्ताईच्या मुखातून शब्द निघाला. काय वाक्य निघालं मुक्ताईच्या मुखातून? मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. काय म्हणतात मुक्ताई? जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. जोडीला आहे, जवळ आहे, एकत्र असतात. पण नियम काय माहितीये का? एखादा जर आपल्या चरणाला हात लावायला आला ना, पाया पडायला आला ना, नमस्कार करतोय ना, आपल्याला थोडं तरी तिथे नतमस्तक होता आलं पाहिजे. आपल्याला हे हात जोडता आले पाहिजेत. जर हात जोडायला जर हातामध्ये काही असेल, नाही जोडता आले, तर कमीत कमी चेहऱ्यावर तेवढी नम्रता तरी दिसली पाहिजे. नजरेत तरी तेवढी नम्रता दिसली पाहिजे. नजरेत तरी तेवढी नम्रता दिसली पाहिजे. इथे विश्वगुरु असलेले निवृत्ती दादा नमस्कार करतायत आणि नामदेव महाराज ताठ उभे आहेत. माऊली नमस्कार करतायत, ताठ उभे आहेत. सोबान काका नमस्कार करतायत, ताठ उभे आहेत. जरा सुद्धा वाकत नाहीत, हात जोडत नाहीत. नजरेत सुद्धा तेवढी नम्रता नाही दिसत. आणि हे निरीक्षण केल्यानंतर मग मुक्ताई म्हणतात, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार केला नाही. आम्हाला देवाला शरण जायचं आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामे तातरंती ते. नजरेने शरण जाता आलं पाहिजे, वाणीने वायखरीने शरण जाता आलं पाहिजे, श्रवणाने शरण जाता आलं पाहिजे, सर्वांगाने आम्हाला देवाला शरण जाता आलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही सर्वांगाने देवाला शरण जातो ना, त्या वेळेला निश्चित आम्ही मायातीत होत असतो. अन्यथा माया कशी आहे? जशी दिसते तशी नसते, तिला माया म्हणतात. बरं का? मायेला एक उपमा दिलेली आहे. मायेची ओळख करून देताना माया कशी आहे, एक उपमा दिलेली आहे मायेला. सोन्याच्या संगतीला चिंधीचं जतन असं म्हटलं जायचं ना. जोपर्यंत त्या चिंधीमध्ये सोनं बांधलेलं आहे ना, तोपर्यंत त्या चिंधीचं जतन केलं जात आहे. माऊली, एखाद्या ठिकाणी जर आपण कुठेतरी कार्यक्रमाला गेलो, मोठ्या कार्यक्रमाला, तर सगळे अलंकार परिधान करून जात असतो आपण. एकदा घरी आलो की आपल्याला माहिती आहे आता कामधंदा करायचा आहे सगळा घरामध्ये म्हटल्यानंतर ते अलंकार आता काढायचे आहेत. म्हणजे कार्यक्रमाला जातानाचे कानातले वेगळे आणि घरी काम करतानाचे कानातले वेगळे. काय जे काही अलंकार असतील ते गळ्यातली, काम करतानाची घरी ते अलंकार वेगळे, आणि कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असेल तर मग ते अलंकार वेगळे. ज्या वेळेला ती मायमाऊली अलंकार काढते ना, त्या कानातले गळ्यातले, त्यावेळेला ती तशीच नाही ठेवत. कुठेतरी एखाद्या कपड्याची तुकडा पाहते. आता ते जुनं कपडा असेल ना, त्याला चिंधी म्हणतात. जुनं कपडा असेल त्याचा ते तुकडा काढलेला, त्याला काय म्हणतात? चिंधी. त्या चिंधीमध्ये बांधत असते. ती चिंधीचं गाठोडं एखाद्या डबीमध्ये ठेवत असते. ती डबी एखाद्या छोट्याशा पेटीमध्ये ठेवत असते. ती छोटीशी पेटी कपाटामध्ये कपाटाजवळ जाऊन कपाटातल्या लॉकर मध्ये ठेवत असते. त्या लॉकरला लॉक करत असते, कपाटाला लॉक करत असते. भाव कोण खाते? चिंधी. किती झोपून ठेवले मला काय. पण जेव्हा पुढच्या वेळेला तिला कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतंय ना, त्यावेळेला जेव्हा ती परत ती काढते ना, सगळं काढलं एकदा, सगळे परिधान केले ना ते अलंकार, की ती चिंधी अशी फेकून देते. तिची जागा गवणीवर, रस्त्याच्या बाजूला. तेव्हा तिला कळतंय माझी किंमत काय आहे. सोनं होतं तोपर्यंत किंमत आहे, एकदा सोनं गेलं की किंमत शून्य. भगवंत आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. देव आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. मायेला किंमत कुठपर्यंत? ब्रह्म आहे तोपर्यंत ना. पुरुष आहे म्हणून प्रकृतीला किंमत, पुरुष आहे म्हणून प्रकृतीला किंमत, शिव आहे म्हणून शक्ती आहे, नटेश्वर आहे म्हणून अर्धनारीला किंमत आहे.
बरं का. म्हणून मायातीत जर आम्हाला व्हायचं आहे, मायेच्या पलीकडे जर जायचंय आम्हाला, मायेच्या जाळातून जर मुक्त व्हायचंय आम्हाला, तर आम्ही काय केलं पाहिजे, ज्याच्यामुळे या मायेला किंमत आहे ना त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. कोण आहे आपला? जी गुणात्मक माया आहे ती वेगळी. ब्रह्मांडाची निर्मिती करत असताना मूळ पुरुषाला ज्या मूळ मायेचा आधार घ्यावा लागला ती मूळ माया आदिशक्ती महाभवानी, अर्थात ती महामाया वेगळी. आणि आम्ही ज्या मायेच्या जाळामध्ये अडकतोय ते मायेचं जाळ वेगळं. त्या मायेच्या जाळाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मला गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ज्या मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकतोय की नाही, हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, काय असतंय बरं, क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहोत आपण. आयुष्य आमचं जे जातंय ना तारुण्य, ते सगळं पसारा करण्यामध्येच जातंय. पसारा करण्यामध्येच ना. माझी मुलं, माझे सोयरे, माझे मित्र, माझं कुटुंब, माझा समाज, पसाराच ना बाबा हा सगळा. जेवढा पसारा कराल ना तेवढा त्रास. काय, जेवढा पसारा कराल ना तेवढा त्रास. तो पसारा आवरता आवरताच आम्हाला वृद्धपण कधी येते आम्हाला कळत नाही. तो पसारा आवरता आवरताच आम्ही म्हातारे कधी होतोय, आमची शक्ती कधी निघून जाते पत्ता लागत नाही. आणि मग ज्या वेळेला आम्हाला दृष्टी कमी होते, ऐकायला कमी यायला लागतंय, हातपाय चळचळा कापायला लागतात, देहामध्ये शक्ती राहत नाही, त्यावेळेला देव आठवतोय. राम बोलता येत नाही, राम बोलायला गेल्यानंतर उच्चार लांब येतोय, लांब. म्हणून याला काय म्हणतात माहितीये का, भांडवल गेलं की मग धंदा सुचतोय. भांडवल गेलं की मग धंदा सुचतोय. सैन्य असताच राज्य करावे, काय म्हटलेलं आहे. आयुष्य हेची रत्नपेटी माझी, भजन रत्ने गोमटे ईश्वरी अर्पण या लुटी आनंदची करावी. डोळ्यांना तेव्हा सुख मिळेल ज्या वेळेला भगवंताचं रूप पाहतील, तेव्हा डोळे तुम्ही घ्यावं सुख. भगवंताचं रूप बघितलं तर डोळ्यांना सुख आहे. रूप पाहता लोचनी, रूपाचा अभंग म्हटलेला आहे ना. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ते सुख निरंतर टिकणार आहे, चिरकाल टिकणार आहे, कधीही न संपणारं सुख आहे. देवाला पाहतच राहावं असं वाटतं. निरीक्षण करत असताना जर एक एक विचार जर आमच्या मनामध्ये आला, अंतःकरणामध्ये आला ना, तर कधीही दृष्टी न फिरे माघारी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. एकदा आमचं मन त्या ठिकाणी देवाला पाहण्यामध्ये रममाण झालं ना, की परत ती दृष्टी कुठे जाऊच नाही असं वाटतंय. परत ती दृष्टी कुठे जाऊच नाही असं वाटतं. बरं का. सुरदासाचं उदाहरण आहे वाटतंय ते. संत ज्या वेळेला दृष्टी नव्हती, कदाचित तिथे नाव दुसऱ्या कुठल्या संताचं असू शकतंय, बरं का. पण परमार्थ अतिशय चांगल्या प्रकारे देवाचं भजन, देवाचं नामस्मरण अतिशय चांगल्या प्रकारे, देवाची कृपा झाली, देव प्रसन्न झाले, देव येऊन भेटले. काय पाहिजे बाबा तुला, काय नको देवा, अरे काय नको. तुला हे जग पाहता येत नाही, तुला दृष्टी नाहीये, तुला दृष्टी नाहीये. काही नको काही नको करता करता काहीतरी माग. मग ठीक आहे देवा, तुम्हाला जर हवंच आहे, द्यायचंच आहे तर दृष्टी द्या. दृष्टी दिली, देवाला डोळे भरून बघितलं, आणि मग आता मागतायत. आता देवा परत एक मागतोय, द्यावंच लागेल तुम्हाला. याच्या आधी मी न मागता तुम्ही दिलंय, आता मी मागणार आहे. ज्या वेळेला देवाला डोळे भरून बघितलं, दृष्टीमध्ये सामावलं, त्या वेळेला त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा आता माझी दृष्टी गेली पाहिजे, मला दृष्टी नको. कारण हे जग पाहण्यापेक्षा या दृष्टीमध्ये तुम्हाला मी साठवलंय ना, मला तुम्हीच शेवटपर्यंत दिसले पाहिजे. कदाचित जर जग बघितलं तर जगामध्ये अडकून जाईल कुठेतरी मी. देवा जग पाहायची इच्छा राहिली नाही आता, बस तुम्हाला बघितलं,
आयुष्याचं सार्थक झालं, आयुष्याचं सार्थक झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. देवाला पाहत असताना, देवाचं निरीक्षण करत असताना, देवाचं दर्शन घेत असताना ती दृष्टी पुन्हा माघारी फिरत नाही. रममान झालं पाहिजे, त्या ठिकाणी रममान झालं पाहिजे. कारण तो देव आहे म्हणून या देहाला किंमत आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविना देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन सुखा. बरं का, हे जेवढं आम्हाला आमचं वाटतंय ना तेवढं त्रासदायक ठरत आहे. काय, जेवढं आमचं वाटतंय तेवढं त्रासदायक ठरत आहे. माझं म्हणून स्वीकारलं की दुःख आहे, ममत्व आलं, आसक्ती आली, दुःख आहे. बरं का, चालता चालता समोरच्या माणसाच्या शर्टला एक काटा गुतला आणि त्या काट्याने असा काटा काढला की त्याचा शर्ट फाटला गेला. पाहणाऱ्याला दुःख आहे की ज्याचा फाटलाय त्याला दुःख आहे? पाहणाऱ्याला दुःख नाही, ज्याचा फाटलाय त्याला दुःख आहे. कदाचित पाहणारा काय बोलतो माहितीये का, बरा झाला हा पुढे होता म्हणून त्याच्या तो काटा गुतला आणि त्याच्या तो काटा गुतल्यामुळे त्याचा शर्ट फाटला. आता मी सावध. बरं का, मृत्यूचंही तसंच आहे. बरा झाला तो गेला, मी नाही गेलो. अरे पण पुढे नंबर आहे ना. यक्ष प्रश्न म्हणून जे महाभारतातलं प्रकरण आहे त्या प्रकरणातला तो प्रश्न आहे. जगातलं आश्चर्य काय आहे? तो गेला, मी राहिलो. हा भ्रम आणि या भ्रमाने जो कार्य करतोय हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानात आम्ही जातोय, त्या ठिकाणी अंतिम संस्कारासाठी जलदान करत असताना, दर्शन घेत असताना, उद्या या ठिकाणी आम्हालाही यावं लागणार आहे हे विसरून जातो. हे आश्चर्य आहे. हे विसरून जातो. हे आश्चर्य आहे. आता पुढे गेल्यानंतर पुढच्या टायमाला, पुढच्या वेळेला हा पुढे होता, आता याच्या काटा लागला, याचा शर्ट फाटला, आता दुःख कोणाला आहे? माझं आहे ना, ममत्व आहे ना, आसक्ती निर्माण झाली ना, मग दुःख आहे. तसं ह्या जगामध्ये कार्य करत असताना प्रत्येक गोष्ट आम्हाला जी मिळाली ती माझी, जी प्राप्त झाली ती माझी, मग दुःख आहे. मिळाल्याचं सुख आहे, बाजूला झाल्याचं दुःख आहे. पण सगळं काही कार्य करत असताना एक फक्त स्मरणात ठेवा दादा, मुलं बाल पोरं बायको पोरा हे सगळ्या गोष्टी आल्या. संत प्रत्येक वेळेला म्हणतात, कोण कोणाचे पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आर्थिक संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले, धरी कासतो धर्माची. कित्येक बहिणी भावांपासून दूर झाल्या, कित्येक भाऊ बहिणींपासून दूर झाले. का? प्रेम वाढलं म्हणून का? प्रेम वाढलं म्हणून का? जिवंतपणी सुद्धा कित्येक बहिणी म्हणतायत आमचे भाऊ आमच्यासाठी, आणि कित्येक भाऊ म्हणतायत आमचे भाऊ आमच्यासाठी. का? निमित्त काय? कारण काय? एक छोटं उदाहरण आहे बघा, अतिशय सोपं उदाहरण आहे. हा पेन आहे ना, हा पेन माझ्या खिशाला तोपर्यंत दिसेल जोपर्यंत तो लिहितो तोपर्यंत, त्याच्यात शाई आहे तोपर्यंत. काय? तोपर्यंतच माझ्या खिशाला दिसणार आहे. एकदा शाई संपली, लिहायचा बंद झाला, ज्या वेळेला ज्या क्षणाला कळेल ना त्याच वेळेला तो पेन फेकून दिला जाईल. तसंच आपलं आहे. काय? आपलं पण तसंच आहे ना. जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा आमच्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत सगळे आमचे आहेत, अन्यथा नाही. कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जातील एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्यापाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. दादा, पाय आपले तारुण्यामध्ये आपल्याला बळ देतात, शक्ती देतात ना, ज्या वेळेला वृद्धपण येतंय ना त्यावेळेला पायांमध्ये शक्ती राहत नाही. मग आम्हाला काठीचा आधार घ्यावा लागतो. काठीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही कसल्या भ्रमामध्ये कार्य करतोय? हा माझा, तो माझा, ही माझी, ती माझी, हे माझं, ते माझं, संपत्ती, धन दौलत, पैसा, अडका हे सगळं माझं. संत म्हणतात तुझे तुझं नव्हे हे शरीर. शरीर, बाकी तर गोष्टी लांबच गेल्या. काय?
म्हणून काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामी न दूर राही, सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. ज्याने तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून सही सलामत सोडवलंय ना, तोच देव तुम्हा आम्हाला शेवटच्या वेळेला सोडवणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचवणी. त्या